बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला मला छावा चित्रपटातल्या त्या ओळी आठवतात आणि का कुणास ठाऊक त्या ओळी बोलून दाखवाव्याशा वाटतात. कुठे काय जुळतं मला माहित नाही, तुम्ही पहा तुम्हाला काय वाटतं या सगळ्यातून. या ओळींचा आणि आजच्या व्हिडिओचा काही संदर्भ आहे का हे तुम्ही ठरवायचंय. मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार है असल अधिकार अपना, अपनों की खातिर करना है कुछ आज हमें, अजर अमर कर देना है ये स्वराज हमें, अजर अमर कर देना है ये स्वराज हमें. असो, ज्याला याच्यातून जो अर्थ लागेल त्याने तो लावायचा. आता येतो मी माझ्या आजच्या विषयावर. शिवसैनिक, काल ज्या वेळेस सन्माननीय राजसाहेबांची आणि भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांची त्या हॉटेलमध्ये भेट झाली, पंचतारांकित हॉटेलमध्ये, अनेक जणांचे मेसेजेस किंवा आपल्या युट्यूबच्या कमेंट्स खाली सुद्धा विचारलं जात होतं की नेमकं हे सगळं काय चालू आहे. शिवसैनिकांकडनं, महाराष्ट्र सैनिकांकडनं एवढा दबाव असताना सुद्धा या अशा प्रकारच्या गोष्टी का केल्या जात आहेत, या अशा प्रकारच्या गोष्टी नेमक्या का घडत आहेत. एकीकडे राजसाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे भेटतायत, तर दुसरीकडे देशपांडे आणि उदय सामंतांसारखे नेते भेटतायत. म्हणजे पहिली फळी आणि दुसरी फळी म्हणता येईल. मला त्या सर्व शिवसैनिकांना, त्या सर्व मनसैनिकांना फक्त एवढंच सांगायचंय, लक्षात घ्या, हा जो क्षण आहे, ही जी घडी आहे, ही घडी एकत्र येण्याची आहे. आणि ही एकत्र येण्याची घडी ही काही फक्त राजकारणासाठी नाही, तर त्याला महाराष्ट्र कारणासाठी मी नाव देईल. महाराष्ट्र कारणासाठी. आजवर अनेक राजकारण झाली, आजवर अनेक परिस्थिती आपण पाहिल्या. 17चं, 19चं, 12चं, 9चं, ज्यावेळेस मनसेची स्थापना झाली, तो सगळा काळ एकीकडे ठेवा आणि आताची परिस्थिती या 2024-25 ची, विशेषतः 22, 23, 24, 25 ची परिस्थिती एका बाजूला ठेवा. महाराष्ट्र कारणासाठी तुम्हाला एकत्र यावं लागेल, एवढंच मी इथे म्हणेन. आता अनेक जणांनी हे सुद्धा मला सांगितलं, कदाचित ईडीच्या फाईल्स खोलल्या जात असतील. बघा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न, काय आहे काय नाही ते आपण सांगू शकत नाही. त्या दोघांनी त्याच्यावर कुठलंही भाष्य केलं नाही. बरं, ही भेट कदाचित वर्षा बंगल्यावर होऊ शकली असती, तिथेही नाही झाली. ही भेट कृष्णकुंजवर किंवा शिवतीर्थावर होऊ शकली असती, तिथेही नाही झाली. ही एका त्रयस्थ ठिकाणी त्या हॉटेलात झाली, जवळपास तासाभराची भेट झाली. काय घडलं हे दोनही नेत्यांनी सांगितलं नाही. पण तरीही सुद्धा मला तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यावी लागेल. लक्षात घ्या, ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, म्हणजे संजय मांजरेकरांच्या त्या इंटरव्ह्यू मध्ये, ज्यावेळेस मुलाखतीमध्ये सन्माननीय राजसाहेब म्हणाले होते, मी आमची भांडणं ही लहान सहान आहेत, अगदी छोटी भांडणं आहेत, महाराष्ट्र हितासाठी ही सारी भांडणं आम्ही सोडून देऊ शकतो. त्या गोष्टीला त्याच दिवशी त्या हाकेला प्रतिसाद देण्याचं काम सन्माननीय उद्धव साहेबांनी केलं होतं. आणि त्या क्षणी त्यांनी एक वाक्य म्हणालं होतं, कदाचित तुम्हाला त्याचा विसर पडला असेल नसेल मला माहित नाही, पण तरी सुद्धा मी पुन्हा सांगतो. ते म्हणाले होते, पण युती करायची आहे ना, एकत्र यायचंय ना, तर अशा प्रकारे एकत्र यायचं, ह्या सगळ्यांशी साथ सोडून द्यायची. म्हणजे असं नको की समोरून आमच्या सोबत आणि पाठीमागून दुसऱ्यांच्या सोबत, हे असं नको. याला बेवफाई म्हणतात. लक्षात आलं तुम्हाला मला काय सांगायचंय. उद्धव साहेबांचे शब्द वेगळे होते, मी कदाचित वेगळ्या शब्दांमध्ये सांगतोय. मी हा बेवफाई हा शब्द वापरला, हा मला इथे चपखल शोभतो या परिस्थितीवर. याला बेवफाई म्हणतात. म्हणजे पुढून हात एकाच्या हातात आणि पाठून हात एकाच्या हातात, हे बरोबर नाही. आणि ती गोष्ट उद्धव साहेब त्या क्षणी का म्हणाले होते हे मला आता थोडंसं जाणवायला लागलं. मला काही तुम्हाला सुद्धा जाणवायला लागलं असेल. ज्यावेळेस आपल्याला तो काय म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, कॉन्फिडन्स, तो कॉन्फिडन्स जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत हालचाली वाढत नाहीत. आणि ह्या अशा गोष्टी तो कॉन्फिडन्स कमजोर करतात. बघा, आता काहींना ह्या गोष्टी पटतील नाही पटतील मला माहित नाही, पण या गोष्टी तो कॉन्फिडन्स कमजोर करतात. तळामध्ये महाराष्ट्र सैनिक असतील, शिवसैनिक असतील, एकमेकांच्या शाखांना भेटी देत आहेत, नेते एकमेकांच्या कार्यालयांना भेटी देत आहेत, नेते एकत्र आंदोलन करतायत. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर काल स्वतः आम्ही ठाण्यातल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या
कार्यालयाच्या 10व्या वर्धापन दिना म्हणजे मनसेची ठाणे शहरातली जी मध्यवर्ती शाखा आहे तिच्या 10व्या वर्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आम्ही शिवसैनिक म्हणून सामील झालो होतो. शिवसेना नेते स्वतः राजनजी विचारे साहेब त्या कार्यक्रमामध्ये होते. म्हणजे तळामध्ये हे असं वातावरण आणि वरती हे असं वातावरण. आता या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे, लक्षात घ्या. अगदी तुम्हाला जर सांगायचं झालं तर काल परवाचा मुंबई तकचा सर्वे, मुंबई तकच्या ह्या सर्वेमध्ये ज्या वेळेस मुंबई तकने लोकांना हा प्रश्न विचारला, विशिष्ट सॅम्पलला हा प्रश्न विचारला, आणि ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत बरं का, म्हणजे याला बाजूला करून चालता येणार नाही. मुंबई तकने विचारलं, आजच्या घडीला जर स्वबळावर निवडणुका झाल्या तर कुठल्या पक्षाला किती टक्के मतदान होईल, हा जर प्रश्न ज्यावेळेस झाला म्हणजे कुठला पक्षाला तुमचं मत राहणार, तर मी ती आकडेवारी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतो आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी इथे स्पष्ट होतात. सगळ्यात पहिलं जो आकडा म्हणजे सगळ्यात जास्तीचं मतदान जर कुठल्या पक्षाला होत आहे तर ते आहे भारतीय जनता पक्षाला. 31% मतदान, म्हणजे लोकांचा कल हा 31% भारतीय जनता पक्ष आहे. दुसऱ्या क्रमांकावर जर कोणी असेल, बघा इथून खरी गोम सुरू होते, दुसऱ्या क्रमांकावर आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, ज्याला जवळपास 23.9 म्हणजे जवळपास 24% मतदान भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल शिवसेनेला आहे. तिसऱ्या क्रमांकावर जर कोणी असेल तर तो आहे काँग्रेस, माफ करा, तिसऱ्या क्रमांकावर जर कोणी असेल तर तो आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना 11.2%. चौथ्या क्रमांकावर काँग्रेस 10.3%. पाचव्या क्रमांकावर शिंदे गट 6.3%. सातव्या जो कुठला क्रमांक राहिला, 6वा 7वा जो कुठला असेल, एनसीपी अजित पवार गट 3.3% आणि एनसीपी शरद पवार गट 1 म्हणजे 1% पकडा. तर ही अशी आकडेवारी ज्यामध्ये शिवसेना जवळपास 24% आसपास, बीजेपी 31% आसपास. इथे मला एक गोष्ट प्रकर्षाने तुम्हाला सांगायची आहे. मुंबई महापालिकेच्या 228 प्रभागांमध्ये जवळपास 140 प्रभाग हे परप्रांतीय बहुल आहेत. 140. इथे नगरसेवक कुठला असावा हे परप्रांतीय ठरवतात. आजच्याही घडीला ही गोष्ट, आणि आता हे 5-6 वर्षांपूर्वीचे आकडे मी तुम्हाला त्यावेळेसचे सांगितले, हे परप्रांतीय बहुलचे 140. नव्याच आता जे नवीन 5-6 वर्षानंतर जे कोणी एनरोलमेंट झाले इलेक्शन, म्हणजे ज्यांनी आपली निवडणूक आयोगात नोंद करून घेतली, आपल्या कार्डाची नोंद करून घेतली, असे कित्येक मतदार असतील. आणि आता हा आकडा कितीवर गेला असेल मला माहित नाही. 140 मध्ये जवळपास 60 ते 70% कब्जा हा एकट्या भारतीय जनता पक्षाचा आहे. परप्रांतीय मतांच्या आधारावर भारतीय जनता पक्ष मुंबई महानगरपालिकेवर कब्जा करू इच्छितो आणि ती गोष्ट घडलेली आहे. 84 पैकी, म्हणजे माफ करा, मागच्या वेळेस यांच्या 82 नगरसेवकांपैकी जवळपास 53 नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे हे परप्रांतीय आहेत आणि उरलेले 25-30 नगरसेवक हे फक्त मराठी आहेत. आणि त्याच जोडीला शिवसेनेच्या 83-84 नगरसेवकांपैकी 1 ते 2 नगरसेवकांचा अपवाद सोडला तर सारेच्या सारे मराठी आहेत. हा फरक आहे शिवसेना आणि भाजपामध्ये आजच्या घडीला. आता अनेक जण म्हणतात की मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर काय होणार. ह्या दोघांचे जरी आकडे आपण मिळवले, म्हणजे 24% अधिक 11%, तर 35% आसपास जातं. जास्तीत जास्त 36% धरा. भाजपा आणि शिंदे गट आणि अजित पवार गट जर एकत्र केला म्हणजे भाजपाचे 31%, शिंदे गटाचे 6.3, जवळपास 33%, आणि ह्यांचे 3 जवळपास 40% होतात. मग तुम्ही हा लढा कसा देणार. तर लक्षात घ्या, हे असं राजकारणात गणित नसतं. ज्यावेळेस लोकांना हा प्रश्न केला गेला की मनसे आणि शिवसेना जर एकत्र येऊन लढली तर तुमचं मत कुणाला असणार, तर 52% लोकांचं मत हे मनसे आणि शिवसेनेला एकत्र मिळून आहे. किती? 52. असं ते मतदान किती होत होतं? फक्त मनसेचं आणि शिवसेनेचं फक्त 36 होत होतं, पण इथे 36 नाही, आता 52% झालं. म्हणजे ज्या वेळेस हे दोन नेते एकत्र येतील त्यावेळेस भारतीय जनता पक्ष म्हणजे कंबळी, शिंदे टोळी, अजित पवार गट या सगळ्यांना उतरवणार, हे मात्र या आकडेवारीतून स्पष्ट होतं. आणि हीच गोष्ट मी सांगत असतो, राजकारणात जे 0+20 बरोबर 20 काय मोठा आकडा असं म्हणणारे ते नारायण राणे टोळीचे जे कोणी होते ना गटाचे, हे 2 जण सिनियर ज्युनियर, त्यांना ही खरं तर चपराक आहे. बरं, मला सन्मान्य राजसाहेबांना हे सुद्धा विचारावं लागेल की आज 0 तुमच्याकडे 0 तुम्हाला 0 हिनवणाऱ्यांना आपण ही साथ घालताय का? काय माहिती, जे काही असेल ते. पण हे राजकारणात 0+20 0 होत नसतं, 0+20 200 सुद्धा होतात. त्यामुळे इथे 52% लोक होय म्हणतायत की होय आमचं मतदान शिवसेना आणि मनसेला जाईल, आणि बीजेपी आणि शिंदे गटाला मिळून 26.2चं मतदान जातं. म्हणजे जवळपास निम्म्याहून जास्त, म्हणजे 26 आणि इकडे 52, 26 गुणिले 2 52.
लक्षात घ्या. आणि यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही यांच्यासाठी महत्वाची. आता आता लोकांकडनं हे सुद्धा किंवा विशेषतः महाराष्ट्र सैनिकांकडनं हे सांगितलं जातं की बघा आजही आमचा नेता राजकारणामध्ये महत्व ठेवून आहे. आमचा नाही, आपला नेता म्हणूयात आपण. मी आजही सांगेन, आता आपल्याला पहल करायची आहे ना तर त्याला चांगल्या नोटवर करावी लागेल. आपला नेता चांगल्या म्हणजे चांगलं महत्व ठेवून आहे असं जर आपण म्हणताय. आता मी तुम्हाला याच्यावर एक उदाहरण देतो. जर हाच आपला एक पडताळणीचा काय म्हणता, काही म्हणा तुम्ही, याच्यावर तुम्ही जर पडताळणी करणार असाल तर मग महत्व तर रामदास आठवलेचं सुद्धा आहे. लक्षात घ्या तुम्ही, रामदास आठवलेकडे काय आहे, म्हणजे ना नगरसेवक ना आमदार ना काहीच नाही, पण रामदास आठवले आजही एक खासदारकी अडवून आहे. रामदास आठवले आजही एक मंत्रीपद अडवून आहे. दोन गोष्टी अडवून आहे. बरं, रामदास आठवलेच्या कुठल्याही नेत्याला काही मंत्रीपद आहे, कुठलं महापालिकेत स्थान आहे, कुठलं मंडळ दिलेलं, काही नाही. एका नेत्याला द्यायचं, बाकी चिडीचूप. ही गोष्ट लक्षात घ्या. मुंबई महानगरपालिकेमध्ये कित्येक वॉर्ड असे आहे जिथे रामदास आठवलेचं 300-400 मतदान आहे. रामदास आठवलेच्या या 300-400 मतांवरून काही जागा, जवळपास मागच्या वेळेस 22 जागा भारतीय जनता पक्षाच्या ह्या जिंकून आलेल्या आहेत. 22 ते 23 जागा फक्त 300-400 मताधिक्याने. तिथे रामदास आठवलेचं प्राबल्य. त्या मुंबई महानगरपालिकेच्या 20-22 नगरसेवकांच्या जागांसाठी केंद्रामध्ये खासदारकी अडवून ठेवली जाते. याचा अर्थ या निवडणुकीला किती महत्व आहे हे सुद्धा आपल्याला विचारात घ्यायला हवं. आणि खर तर माझा आता हा प्रश्न आहे की अशा नेत्यांना भेटीगाठी देऊन किंवा अशा नेत्यांना वेळ देऊन, मला खरं तर सन्माननीय राजसाहेबांचं हे आवडलं. आता कदाचित काही लोकांना या गोष्टी किती योग्य वाटतील नाही वाटतील माहित नाही, पण ही भेट त्यांनी घरी दिली नाही. त्यांना ही भेट त्यांनी त्यांच्याकडेही जाऊन घेतली नाही. ना मी तुमच्याकडे येणार ना तुम्ही माझ्याकडे यायचं. आपण तिसऱ्या ठिकाणी बसून तुम्हाला काय बोलायचं ते आपण बोलू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. याला राजकारणामध्ये मोठं स्थान आहे. कुणाच्या घरी भेट होते, कुणाच्या कुठल्या ठिकाणी भेट होते, याला राजकारणात स्थान असतं. जर ही भेट शिवतीर्थावर झाली असती तिला वेगळं महत्व झालं असतं. ही भेट कृष्णकुंज वर्षा बंगल्यावर झाली असती तिला वेगळं महत्व आलं असतं. तिथे आपण म्हणू शकलो असतो की यांच्यामध्ये कुठतरी एकी होते. पण आजही ही भेट तिसऱ्या ठिकाणी झालेली आहे. बरं, लपून छपून झालेली नाही, ही भेट खुल्यामध्ये झालेली आहे. म्हणजे राजकारणात ह्या सगळ्या गोष्टींना महत्व यासाठी आहे कारण याच्यावरूनच ठरवलं जातं की कुणाची कुणासोबत आळीपिळी गुपचिडी चाललेली आहे. इथे आळीपिळी गुपचिडी नाही हेच सांगण्याचा हा स्पष्टपणे मला संकेत वाटतो. बरं, जाताना येताना हा ताफा मीडियाच्या समोर होता. असं नाहीये की मीडियापासून लपून रात्रीच्या अंधारात जसे या शिंदे टोळीने केलं होतं तसला काही प्रकार घडलेला आहे. आणि काल परवाचा तो एक विनोद पण तुम्हाला चांगलाच लक्षात असेल. राजसाहेबांनी 1-2 प्रतिनिधींना असं बोलवलं आणि सांगितलं मातोश्रीवर चाललेलो आहे. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस सन्माननीय उद्धव साहेबांनी त्या दिवशी एक वाक्य वापरलं, महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडणार आहे. अगदी मलाही तेच वाटतं. आजही अजूनही त्या माझ्या, बघा आता हे देशपांडेंसारखे किंवा इतर काही नेते आहेत 1-2, हाताच्या 3 बोटांवर मोजणे इतके पण म्हणेन मी, 5 बोटांचंही सोडा, हाताच्या 3 बोटांवर मोजणे इतके काही नेते आहेत ज्यांच्या मनामध्ये या युतीविषयी, ही युती न व्हावी यासाठी ते देव पाण्यात घालून बसलेले आहेत. पण ठीक आहे, त्यांचंही किती चालेल या आता, कारण हे महाराष्ट्र कारणासाठी आपण करतोय. महाराष्ट्रातल्या जनतेने आज ज्या प्रकारे सर्व मराठी माणसांनी तुम्हाला दोघा भावांना साथ घातलेली आहे, त्या साधेला आपण तसं जर पॉझिटिव्ह उत्तर दिलं नाही, सकारात्मक उत्तर दिलं नाही तर जो, आता मी म्हणणार नाही जो भाऊ, पण जो पक्ष ह्या साधेला जर उत्तर जो भाऊ देणार नाही किंवा जो भाऊ ही साध धुडकावेल, तो भाऊ मराठी जनतेच्या मनामध्ये एक रोष पत्करेल. मी एवढंच सांगेन. समजणे वाले को काय ते म्हणतात, इशारा कॉफी वगैरे, ते समजून जाता. आपल्याला ह्या बोलणी सुरू होण्यासाठी तशा प्रकारचं एक वातावरण पोषक वातावरण तयार करायचं असतं. असं होत नाही. मी या गोष्टी मी समजू शकतो की उठलं आणि सुटलं आणि झाली बोलणी आणि झाली युती, असं होत नाही. त्यासाठी एक विशिष्ट काळ जावा सुद्धा लागतो. जवळपास सव्वा महिना मला वाटतं पहलगाम हल्ल्याच्या अगोदरची ही घटना, जवळपास मला वाटतं महिन्याचा हा काळ होतोय. आणि या महिन्याभराच्या काळामध्ये बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या, बऱ्याच, एक नाही दोन नाही, दोन्ही बाजूनी बऱ्याच. मग आपण एक विशिष्ट काळ देऊन या गोष्टींना ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस या असल्या बैठका सुद्धा टाळल्या गेल्या पाहिजेत असं जर तुम्ही मला विचारलं तर होय. पण त्यातूनही जर असल्या बैठका ह्या अशा त्रयस्थ ठिकाणी घेतल्या गेल्या असतील तर याचा अर्थ असा की समोरच्याने ही वेळ मागितलेली आहे. लक्षात घ्या, समोरच्याने ही वेळ मागितलेली आहे
आणि समोरचा अजूनही प्रयत्न करतोय, समोरचा म्हणण्यापेक्षा मी सांगेन की कमळे अजूनही प्रयत्न करते की कशा प्रकारे मनसेला थेट न घेता मनसेला बाहेरून बिनशर्तच्या स्वरूपात, कमळी कधीही मनसेला थेट घेणार नाही. कमळी समोर अनेक याच्या समस्या उद्भवतात. मनसेला थेट घेण्याच्या कमळी समोर अनेक समस्या आहेत आणि याचा थेट परिणाम कमळीचा हा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये होत असतो. हे काही मला इथे वेगळं सांगायची गरज नाही, नाहीतर कमळी अशा अपॉर्च्युनिटीला घेण्यासाठी कमळी कायम उतावीळ असते. पण कमळी कुठून तरी बाहेरून म्हणजे असं झुलवत ठेवून अशा प्रकारे मनसेला सोबत घेण्याचा एक प्रयत्न नक्की करू शकते. किंवा अनेक इतर पर्याय आहेत. कमळी अधिक शिंदे टोळी अधिक अजित पवार गट आणि कमळी अशा प्रकारचं थेट न घेता अशा प्रकारचं कुठून ना कुठून तरी तो फायदा करून घ्यायचा. आता सन्माननीय राज साहेब या सगळ्या गोष्टीविषयी कसं पाहतात हे तेच सांगू शकतात. भविष्यात या युतीच्या गोष्टी पुढे कशा जाणार आहेत या तुम्हा सर्वांसमोर येतीलच. पण तोपर्यंत या ठाकरे ब्रँडचा बँड नाही झाला म्हणजे मिळवलं, एवढंच मी सांगेन. ठाकरे ब्रँडचा तोपर्यंत बँड झाला नाही म्हणजे मिळवलं. तुर्तास रजा घेतो तुम्हा सर्वांची. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.